असल्याने रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ खासदार राजेभाऊ वाजे यांना दिले निवेदन। देवळी कॅम्प येथील रेल्वे स्टेशनवर पुनर्वसनचे काम केल्यानंतर रेल्वे गाड्यांना थांबा नसेल तर पुनर्विकासाचा काय कामाचा। देवळी रेल्वे स्टेशन नूतनीकरण करण्यासाठी करोडो रुपये खर्च केला, पण गाड्या थांबत नसतील तर खर्च करून काय उपयोग झाला, असा संतप्त सवाल नाशिक देवळी रेल्वे स्टेशन येथील रिक्षा चालक मालक संघटना व समस्त प्रवासी वर्गाने केला आहे। देवळी येथील रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने आज खासदार राजेभाऊ वाजे यांना सिन्नर या ठिकाणी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की कोविडच्या अगोदर 20 ते 22 गाड्या देवळी रोड स्टेशनला थांबत होत्या, आता फक्त 4 गाड्या थांबत आहे। देवळी परिसर लष्कर हद्दीतील परिसर आहे। या ठिकाणी साऊथ एअर फोर्स आर्टिलरी सेंटर, मिलिटरी हॉस्पिटल, लष्कर भरतीसाठी 116 टीम बटालियन, आर्मी सेंटर तसेच 16 शैक्षणिक संस्था या परिसरामध्ये आहे। इथून संपूर्ण भारतात लष्करी कर्मचारी व संबंधित इतर कर्मचारी भारतभर देशसेवेसाठी कार्यरत आहेत। तरी सदर गोष्टीचा विचार न करता रेल्वे प्रशासनाने येथे थांबवणाऱ्या 20 ते 22 गाड्या थांबवून बंद केल्या आहे। त्यामुळे प्रवासी वर्गासह कर्मचाऱ्यांचेही हाल होत आहेत। गाड्यांचा थांबा अचानक बंद केल्यामुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि याच ठिकाणी 2 खाद्यपदार्थांच्या कॅन्टीन चालू होत्या, मात्र गाड्या थांबत नसल्याने त्यांनाही बंद कराव्या लागल्या व देवळी रेल्वे स्टेशन स्थानकावर हमाली मोलमजुरी करणाऱ्या मजुरांवरही व रिक्षा चालकांना उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली आहे। गाड्यांना थांबा नसल्याने देवळी रेल्वे स्टेशन भकास पडले आहे। यासाठी नाशिकच्या खासदार राजेभाऊ वाजे यांनी संसद भवनामध्ये आमचे प्रश्न मांडून लवकरात लवकर न थांबणाऱ्या गाड्या देवळी रेल्वे स्टेशनला पुन्हा चालू करा, अशी विनंती देवळी रेल्वे कॅम्प रेल्वे स्टेशन येथील रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने निवेदनात करण्यात आले आहे। या प्रसंगी BIT रिक्षा चालक अविनाश घोगडलमल व विष्णू कातोरे यांनी देवळी रेल्वे स्टेशनवरील येणाऱ्या समस्येविषयी माहिती दिली। निवेदन देतेवेळी देवळी रेल्वे स्टेशन रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण केदारे, उपाध्यक्ष बाळू बोराडे, विष्णू कातोरे, सुनील पगारे, सुनील गांगुर्डे, गोरख पगारे, राजू साळवे, सुनील उकरांडे, हिरामन जाधव, किशोर साळवे, अविनाश घोगडलमल, भगवान टिळे, राजू जगताप, दीपक भालेराव, सूरज तापसे, बापू स्वामी, तानाजी नलवाडे, अशोक बोराडे, कैलास चौधरी, राहुल भोळे आदींसह रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते। देवळी रेल्वे स्टेशनवर अगोदर थांबणाऱ्या गाड्या मुंबई कोलकाता मेल व्हाया नागपूर सुपरफास्ट, मुंबई सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस, मुंबई कोलकाता मेल व्हाया अलाहाबाद सुपरफास्ट, लोकमान्य टिळक शालीमार एक्सप्रेस, लोकमान्य टिळक गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस, मुंबई भुसावळ पॅसेंजर, लोकमान्य टिळक मनमाड गोदावरी एक्सप्रेस सुपरफास्ट, मनमाड इगतपुरी शटल, मुंबई फिरोजपूर पंजाब मेल सुपरफास्ट, लोकमान्य टिळक गुवाहाटी एक्सप्रेस व्हाया बरौनी, लोकमान्य टिळक गुवाहाटी एक्सप्रेस व्हाया मांडला, देवळी भुसावळ शटल, भुसावळ पुणे एक्सप्रेस, राज्य राणी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक अजनी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक निजामाबाद एक्सप्रेस। आता थांबत असलेल्या गाड्या लोकमान्य टिळक राजेंद्रनगर पटना एक्सप्रेस, मुंबई अमृतसर एक्सप्रेस, मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस, मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस, मुंबई नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस सुपरफास्ट इतक्याच गाड्या सध्या थांबत आहेत। माझे नाव विष्णू देवचंद कातोरे, एक रिक्षा चालक। आम्ही देवळी कॅम्प रेल्वे स्टेशन इथे रिक्षा व्यवसाय करत असताना आमच्या रिक्षाचा व्यवसाय हा केवळ रेल्वेच्या गाड्यांवर अवलंबून आहे आणि ह्या 2020 पर्यंत पूर्ण गाड्या चालू होत्या, जवळजवळ 42 गाड्या चालू होत्या। त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये सर्व गाड्या बंद केल्या आणि बोटावर मोजल्या इतक्या म्हणजे 4 ते 5 गाड्या चालू आहे। त्या गाड्या पूर्ण चालू व्हावा हे निवेदन देण्यासाठी आम्ही सिन्नर येथील आमचे लाडके खासदार राजेभाऊ वाजे यांच्या कार्यालयावर येऊन त्यांना निवेदनाद्वारे आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी तो संसदेमध्ये आमचा आवाज उठवावा आणि सर्व गाड्या पूर्ववत चालू करण्यात यावा अशी आमची सर्व रिक्षा चालक मालक संघटनेची मागणी आणि अनुनात आमचे जे हाल होत आहेत ते त्याने दूर करावं एवढंच आमचं म्हणणं आहे। आम्ही सर्व देवळी कॅम्प रेल्वे स्टेशन येथील रिक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीने माननीय राजेभाऊ वाजे यांना रिक्षा आमच्या समस्यांचं लेटर आम्ही त्यांना प्रदान केलंय। गेल्या कित्येक वर्षापासून देवळी रेल्वे स्टेशन येथील रेल्वे थांबा हा बंद केल्यामुळे प्रवाशांचे
व रिक्षा चालकांचे व महिलांचे अतोनात हाल होत असून त्याबद्दल आम्ही वाजे साहेबांना पत्रकाद्वारे सर्व रिक्षा चालक मालक संघटना आम्ही सर्व कार्यकर्ते कातोरे साहेब, केदारे साहेब, काळू साहेब, पगार साहेब आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे. याबद्दल ते संसदेत अहवाल सादर करणार असून गाड्या चालू करण्यास ते आटोकाट प्रयत्न करणार आहे असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. आम्ही त्यांना अशा प्रकारचे निवेदन सादर केलेलं आहे. बोला.